साहेबांचं अप्रतिम मनोगत आणि मार्गदर्शन निवाजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी सुमितजी गायकवाड सर आपणास निवेदित करतोय माजी उपसरपंच निवाजी पाटील साहेबांचा सुमित गायकवाड सर आपण येथे स्वागत सन्मान हे आपण करायचं आहे. या सुमित गायकवाड सर आपल्या शुभ हस्ते आपण येथे स्वागत करूया निवाजी पाटील साहेबांचं. माजी उपसरपंच आणि साहेबांचं तरी स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करतोय सुमित गायकवाड सरांच्या माध्यमातून. या स्पर्धेचे सल्लागार सुमितजी गायकवाड सर आणि सरांच्या माध्यमातून आपण करतोय निवाजी पाटील साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान. महाराष्ट्राचा अभिमान हा भगवा फेटा साहेबांना प्रदान केला जातोय. तदनंतर मायेचे उपदार शॉल साहेबांना या ठिकाणी प्रदान केले जाते आणि तदनंतर स्नेहाचं प्रतीक हे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र साहेबांना या ठिकाणी प्रदान करताना पाहायला मिळत आहेत. सुमितजी गायकवाड सर निवाजी पाटील साहेब आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर आपण पाहत आहे आपल्या मुख्य मंचावर उपस्थित आहेत आदरणीय सन्मान्य श्रीयुत संतोषजी गायकवाड साहेब सामाजिक कार्यकर्ते डुकटन आणि साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करूया. मी शरदजी भोयाल सर आपल्यास निवेदित करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय संतोषजी गायकवाड साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करायचं आहे. शरदजी भोयाल सर आपण या. आदरणीय विलासजी पाटील साहेब सागावे सामाजिक कार्यकर्ते आपण सन्मानपूर्वक आमच्या मुख्य मंचावरती यायचं आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने सामना सुरू आहे. षटक क्रमांक 1 आपण पाहत आहेत अवधूत दांडेकर वन ऑफ द बेस्ट बॉलर राहुल कोण मागच्या सामन्याचा हिरो जो पाहायला मिळतोय. प्रणब बैनापट्टी राहुल कोड फलंदाजी मार्कवर वेगवान मारा होताना पाहायला मिळालाय. पहिल्या सामन्यापासून जे सातत्य निर्माण केलं या गोलंदाजाने त्याच अनुषंगाचं क्रिकेट तो खेळताना पाहायला मिळतोय. 4 धाव फलकावरती पहिलं षटक पाहायला मिळतंय. सामना 4 षटकांचा. पुन्हा अवधूत दांडेकर चांगलं चेंडू इतकं सुंदर स्ट्रोक सिलेक्ट केलं. डीप कव्हरमध्ये बॉल निघून गेला. प्रोटेक्शन मिळालंय डीपमध्ये. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करतील. नो बॉल देखील या ठिकाणी पंच दर्शवताना पाहायला मिळालेत. नो +2 टोटल आपण जर बघितलं तर इथे आपण पाहिलं तर 3 धावा क्षमस्व ॲड ऑन होतील. या 3 धावेच्या माध्यमातून 7 धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात आणि इथून जर आपण बघितला हा चेंडू असेल फ्री हिट बॉल. राहुल गोंड यांना संधी या ठिकाणी पाहायला मिळते. लायसन्स बॉल फ्री हिटचा बॉल घेऊन अवधूत दांडेकर समोर राहुल गोंड आहेत. सध्या गोल्डन फॉर्म मध्ये यंदाच्या हंगामात त्यांचं प्रदर्शन राहिलंय. चांगला चेंडूचा प्रयोग होताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक 1 झालं कंप्लीट. अवधूत दांडेकर यांचं पुन्हा एकदा इकॉनॉमिकल षटक राहिलं 7 धावेचं जिथे 1 विकेट मिळाली. घेऊया छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये.
अर्जुन आडे जबरदस्त गोलंदाजी केली होती प्रिव्हियस मॅचमध्ये. फक्त आणि फक्त एक धाव दिली होती 6 चेंडू मागे आणि 1 विकेट त्यांनी मिळवला होता. तोच येतो एक गोलंदाजी करण्याकरिता. दुसरं षटक समोर आकाश. चांगला फटका आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. फरकटचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. थर्डमॅन बाउंड्री लाईन पार होताना चेंडू जातोय 4 धावे करता. छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुकटन चौकार. अकरा धावा लागल्या धाव फलकावरती. 11 रन्स. अर्जुन आडे पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन ओव्हर द विकेटने सफल झाले होते, परंतु पाहायला न्याहाळलं आणि तदनंतर हा चेंडू डिलिव्हर करताना पाहायला मिळालेत. चांगला चेंडूचा प्रयोग केला. या चेंडूवरती चौकार आल्यानंतर डॉट बॉल अर्जुन आडे यांनी हाताळला. 11 रन्स हे धावफलक छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुकटन या संघाचं. प्रथम फलंदाजी करताना संघ पाहायला मिळतोय. वेगवान मारा करताना पाहायला मिळालेत. चांगला पेस जनरेट केला या ठिकाणी गोलंदाजाने. अर्जुन चौकार आल्यानंतर 2 चेंडू त्याने निर्धाव हाताळलेत. प्रत्येक संघासाठी वाईट करता एक रिव्ह्यू मिळाल्याची नोंद आपण घ्या. चांगला फटका जरूर ऑन साईडला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत पुढे. झेल परिपूर्ण करताना पाहायला मिळाले. चांगल्या अनुषंगाने टिपला झेल आणि संपला आकाश धानवेचा खेळ. गॉन. प्रतीक शिंगडे अप्पी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. युवा प्रतिभाशाली टॅलेंटेड क्रिकेटपटू म्हणून अप्पीकडे पाहिलं जातं. माहीमचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये आलाय फलंदाजी करण्याकरिता. चार चेंडूचा खेळ पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2च्या माध्यमातून कमबॅक केलं अर्जुन आडेने. पहिलाच बॉल आलेला चांगला फटका पाहायला मिळतो आणि बॉलला पाठवल्या ठिकाणी 4 धावेकरिता पहिला चेंडू फेस करताना 4 धावेने ऑफ द मार्क झाला. प्रतीक शिंगडे अप्पीच्या बॅट मधून चौकार. नायक या ठिकाणी बॉल पुरवायचा आहे. धावसंख्या फलकावरती आहे 15-15 रन्स. पहिल्याच बॉल फेस करताना प्रतीक शिंगडेच्या बॅट मधून चौकार आला. पहिला चेंडू चौकार, दुसरा आणि तिसरा चेंडू डॉट, चौथ्या बॉलवर विकेट आला आणि 5व्या बॉलवरती चौकार येताना पाहायला मिळाला. अशा अनुषंगाने आपण पाहिलंय.
षटक क्रमांक 2चा शेवटचा चेंडू घेऊन अर्जुन आडे समोर प्रतीक शिंगडे. संघाचं नेतृत्व करतोय प्रतीक. चांगल्या अनुषंगाने स्ट्रोक पुन्हा खेळला गेला. प्रोटेक्शन डीप मध्ये तैनात केलंय. मिळेल फक्त एका धावेच्या माध्यमातून धावफलक आपण पाहिला 16 धावा धावफलकावरती. यावेळी आपल्या मुख्य मंचावरती मान्यवरांचं आगमन झालंय आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करूया. आदरणीय सन्मान्य श्रीयुत विलासजी पाटील साहेब सागावे साहेबांचं आगमन झालं आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरता मी शरदजी भोयाळ सर आपणास निवेदित करतोय. आपले शुभ हस्ते आदरणीय सन्मान्य श्रीयुत विलासजी पाटील साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान करायचं आहे. सामाजिक कार्यकर्ते सागावे आणि साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करूया. शरदजी भोयाळ सरांच्या माध्यमातून आपण करतोय. सन्माननीय विलासजी पाटील साहेबांचं शाही सन्मान, महाराष्ट्राचा अभिमान भगवा फेटा जो पाहायला मिळतोय. त्यानंतर मानाची, सन्मानाची, अभिमानाची, मायाची उबदार शॉल आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र आणि हे पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय विलासजी पाटील साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करताना पाहायला मिळत आहेत. दुर्गेश मांगेला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. याही गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली होती प्रिव्हियस मॅच मध्ये. तोच गोलंदाज खुलबट टप्प्याचा बॉल पाहायला मिळतोय. 2 चेंडूंमध्ये कंट्रोल काय असतं हे दर्शवलं गेलं या गोलंदाजाने. दुर्गेश मांगेला जो गोलंदाजी करतोय षटक क्रमांक 3च्या माध्यमातून. गवळी सर आपण सन्मानपूर्वक आदरपूर्वक आपल्या मुख्य मंचावरती विराजमान व्हायचं आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षक सावरे सरांचं आगमन होतं. यावेळेस चेंडू चांगल्या अनुषंगाने खेळला. जबरदस्त टायमिंग सेट बॉल चाललाय. एक्स्ट्रा कव्हरला सलामी देणारा छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुकटन षटकार. धावेने धावफलक फ्लाय झाल्याने जाऊन पोहोचलं 22 या अंकावरती. 22. 3 चेंडूंचा खेळ पाहायला मिळालाय. पुन्हा दुर्गेश फुल टॉस, फुल टोल वसूल करणारा षटकार. डीप मिड विकेटला सलामी देणारा प्रतीक शिंगडे अप्पीच्या बॅट मधून आसमानी टोला षटकार. चांगलं क्रिकेट. प्रतीक शिंगडे अप्पीच्या बॅट मधून षटकारांचा वर्षाव झाला. 2 चेंडू मागे 2 षटकार त्याने लगावलेत. संघाला नेऊन पोहोचवलाय 28 या अंकावर. 28 वर दुर्गेश मांगेला वन्स अगेन ओव्हर द विकेटने. यावेळी जबरदस्त अप्परकटचा स्ट्रोक पाहायला मिळाला. वीरेंद्र सेवक सरांची आठवण झाली या स्ट्रोकने. आलाय दर्जेदार छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुकटन चौकार. प्रतीक शिंगडे अप्पीचा क्लास आपण पाहत आहेत. माहीमचा हार्दिक पांड्या मैदानाच्या आतमध्ये कहर करताना पाहायला मिळालाय.
चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळलं जात आहे. कमिटीचे हॅलो हॅलो कमिटीचे मेंबर आहेत, त्यांना विनंती करतो का तुम्ही एवढे चेंडू बाहेर देतात ते आणून द्यायचे लवकर लवकर, आपल्याला मॅचला पण लेट होत आहे. हा चेंडू फेकलेला आहे तो ओला आहे. ओके ओके, नवीन चेंडू फेकतोय पंचांनी, तो घसायचा आहे थोडा. प्रीमियर लीग 40+ जरी अंतिम षटक असेल 6वं षटक आणि त्या षटकामध्ये चेंडू जर बाहेर गेला तरी देखील नवीन चेंडू देण्यात आले होते. एक चांगली वेगळी संकल्पना जी पाहायला मिळाली. 32 धावा धाव फलकावरती एका साईडनं धावा येत नव्हत्या, परंतु प्रतीक शिंगडे अप्पी मैदानाच्या आतमध्ये दर्शवतोय मैं हूं ना, मी आहे ना, आणि चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 3चा. चांगला चेंडू, यॉर्करचा चेंडू. रिस्पेक्ट द्यावी लागेल या चेंडूंना तुम्हाला क्रिकेटच्या खेळामध्ये. अच्छी गेंदों का सन्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो, हे आपण कित्येक वेळा ऐकलंय. यावेळी आपल्या मुख्य मंचावरती आपण यथोचित स्वागत सन्मान करूया. गवळी सरांचं आगमन झालंय. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षक सावरे आणि सरांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी प्रसादजी भोईर साहेब आपण आज निवेदित करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण गवळी सरांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करूया. एक आदर्श शिक्षक जे पाहायला मिळत आहेत आणि सरांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करूया. या स्पर्धेचे सचिव महोदय डुकटन गावचे माजी सरपंच आदरणीय सन्माननीय प्रसादजी भोईर साहेबांच्या माध्यमातून गवळी सरांचं भरारी पथक जे 10वी बोर्डचं आहे त्याचे प्रमुख पाहायला मिळत आहेत. हेड मास्टर देखील आहेत आणि आदर्श शिक्षक देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. म्हणतात ना की भारतातील मुलं मुली जेव्हा बॉलिवूड ॲक्टर यांना आयडल मानण्याची, जेव्हा भारतातील शिक्षकांना आयडल आदर्श मानतील तेव्हाच भारत देशाची प्रगती होईल. आणि एक आदर्श शिक्षक आपण पाहत आहेत गवळी सरांना सदिच्छा भेट देत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. सर आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आप आए बाहर आ गए टूर्नामेंट को. तदनंतर पोलीस सत्कारमूर्ती आहेत आदरणीय सन्मान्य श्रीयुत यशवंत भुयाळ साहेब आणि साहेबांचं स्वागत करण्याकरता मी पंढरीनाथ दुमाडा साहेब आपल्यास निवेदित करतोय की आपल्या शुभ हस्ते डीप मध्ये चेंडू निघून गेलाय. 2 धावेसाठी प्रयत्नशील पाहायला मिळालेत आणि 2 धावा राहुल गोंड परिपूर्ण करताना 34 धावा धाव फलकावरती. मित पटेल डेट ओव्हरचा किंग जो मानला जातो तोच इथे गोलंदाजी करण्याकरिता 34 धावा. राहुल गोंड देखील पाहायला मिळतो. डेट ओव्हरमध्ये मोठे फटके खेळण्याची ॲबिलिटी पात्रता राखणारा. कमी गतीचा बॉल पाहायला मिळाला, व्हेरिएशन पाहायला मिळालं. झेल टिपतील का, परंतु नाही, मिळेल एक. हे आपण स्वागताकडे वळूया. सन्मान्य यशवंत भुयाळ साहेबांचं तरी स्वागत सन्मान आपण करूया पंढरीनाथ दुमाडा साहेबांच्या माध्यमातून. एक दिग्गज असं व्यक्तिमत्व. या स्पर्धेकरता कुठलेही देणगी साहेब आम्ही स्वीकारत नाही आहेत. खूप खूप धन्यवाद आपण जे या ठिकाणी देणगी स्वरूपात देत आहेत. परंतु या स्पर्धेची थीम आहे की कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी स्पॉन्सर आम्ही घेणार नाही आहेत. ही संकल्पना आहे छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुकटनची. आणि करूया आपण आदरणीय यशवंत भुयाळ साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान पंढरीनाथ दुमाडा साहेबांच्या माध्यमातून जे उपाध्यक्ष आहेत या स्पर्धेचे आणि अध्यक्ष साहेबांचे या ठिकाणी वडील पाहायला मिळतात पिताश्री आणि त्यांचं भव्य या ठिकाणी सत्कार केला गेला. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. प्रतीक शिंगडेच्या बॅट मधून बॉलला पाठवलं गेला. 6 धावे करता स्टँड अँड डिस्पॅच. छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुकटन षटकार.
च्या कणावर विश्वासाच्या प्रेमावर राज्य करणारा राजा म्हणजेच शिवछत्रपती. ऑन साईडला जरूर खेळण्याचा प्रयत्न राहिला. मिडॉनकडे बॉल निघून गेला. मिळेल एक. प्रतीक शिंगडेला. संघाची टोटल जाऊन पोचेल 42. 42 धावा. 5 चेंडूंचा खेळ झालाय. अंतिम बॉल अंतिम षटकाचा. धावा आहेत 42. चांगला फटका जरूर पाहायला मिळतो. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा स्ट्रोक. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इन 4 रन. 46 धावा स्कोर बोर्ड वरती आणि 47चं आव्हान ठेवण्यात आलंय. प्रथम फलंदाजी केली छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुक्टन टीमने. धावा लावल्या 46 आणि 47चं लक्ष भूमी 11 केळवा रोड या टीम समोर ठेवलं. यावेळी आपण मुख्य मंचावरती मान्यवरांचं आगमन झालंय. आदरणीय सन्मान्य श्रीयुत गंगारामजी दुमाडा साहेब सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांचे यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी मुकेशजी भोईर साहेब आपणास निवेदित करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय सन्मान्य श्रीयुत गंगारामजी दुमाडा साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान करायचंय. मुकेशजी भोईर साहेब या स्पर्धेचे सह खजिनदार आणि साहेबांच्या माध्यमातून आपण करूया आदरणीय गंगारामजी दुमाडा साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान. सामाजिक कार्यकर्ते डुक्टन. प्रत्येक मान्यवरांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करताना पाहायला मिळतंय. सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत दुमाडा साहेब आपलं. तदनंतर पुढील सत्कार मूर्ती आहे आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. हॅलो आदरणीय धनराजी पठारे साहेब रजा घेत आहेत. धन्यवाद साहेब अमूल्य वेळ दिल्याबद्दल या स्पर्धेकरिता. यावेळी या मुख्य मंचावरती पुढील सत्कार मूर्ती आहेत उपस्थित डुक्टन गावचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सन्माननीय किसनजी करमोडा साहेब आणि साहेबांचं स्वागत या ठिकाणी करण्याकरिता मी निवेदित करतोय. आदरणीय पंढरीनाथ दुमाडा साहेब आपणास यावेळी आपल्या मुख्य मंचावरती कोंढाण गावातील एक दिग्गज व्यक्तिमत्व सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सन्माननीय संजयजी सातवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मी निवेदित करतो या ठिकाणी पंढरीनाथ दुमाडा साहेब आपणास या स्पर्धेचे विद्यमान उपाध्यक्ष साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते कोंढाण गावातील सामाजिक कार्यकर्ते संजयजी सातवी साहेबांचं आपण यथोचित स्वागत सन्मान करूया. क्रिकेटच्या प्रती नितांत प्रेम राहतं सन्माननीय संजयजी सातवी साहेबांचं आणि त्यांचं करूया आपण यथोचित स्वागत सन्मान. या स्पर्धेचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय पंढरीनाथ दुमाडा साहेबांच्या माध्यमातून प्रवीण जाधव यांच्या माध्यमातून आपण करतो या ठिकाणी. प्रवीण मंडपचे प्रोप्रायटर प्रवीण जाधव सर.
हॅलो, आव्हान जर आपण पाहायला ठेवण्यात आलंय 47 धावेंचं आणि पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला. निहिल केणी च्या बॅटमधून चौकार आला. चांगला चेंडू यावेळेस अनिकेत चौधरीचं पाहायला मिळतंय. बेनापट्टी एक्सप्रेस हॅलो, पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू डॉट, तिसरा आहे डॉट बॉल. अनिकेत चौधरीची ही स्पेशालिटी आहे ॲज अ बॉलर. चांगली गोलंदाजी, युवा गोलंदाज समोर, युवा फलंदाज. एक चांगली बॅटल जी पाहायला मिळते. निहिल केणी एका साईडनं, अनिकेत चौधरी दुसऱ्या बाजूनं. स्पीड गन. धावसंख्या 4. षटक क्रमांक पहिलं 3 चेंडूचा खेळ झालाय. चांगला फटका या ठिकाणी टॅप केलं गेलं. बॉलला डीप पॉइंट झोन मध्ये बॉलला पाठवला 4 धावेंकरिता छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुकटन चौकार. गेले 8 रन्स 4 बॉल नंतर. पॉवर प्लेचं षटक अप्रतिम सफल झाले होते आणि तदनंतर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. योग्य टप्प्यावरती नियंत्रण पाहायला मिळाला. आव्हान आहे 47 धावेंचं 4 षटकांमध्ये. या 5 चेंडू मागे 8 धावा खर्च करताना पाहायला मिळालाय. अनिकेत चौधरी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 5 बॉलमध्ये 3 चेंडू डॉट आणि हाताळलेत निहिल केणी समोर. अंतिम बॉल पॉवर प्लेचा. जेल टिपला जाईल का? यस, मेन बोरा चुकी करणार नाहीयेत. बिहाइंड द स्टंप, सॉफ्ट डिसमिसल, बिग विकेट डाऊन. निहिल केणी बॅक टू दी पेव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रशांत मांगेला. 1 डाऊन मॅन, परंतु नॉन स्ट्राईक एंडला असतील. आणि फलंदाजी मार्गवर करण कदम यांना आपण पाहणार आहोत. प्रतीक शिंगणे चांगली फलंदाजी केली, आपल्या संघासाठी चांगलं योगदान दिलं. आणि तदनंतर आपण पाहतायत गोलंदाजी करण्याकरिता तो येतोय. विकेटचं पतन पाहायला मिळालंय. प्रतीक शिंगणे विथ द बॅट 28 धावा त्याने केल्या 11 चेंडू मागे आणि गोलंदाजीमध्ये त्यांनी महत्त्वाचं विकेट मिळवलाय. धावसंख्या 9 अंकावरती आहे. पहिला चेंडू वाईड आणि तदनंतर त्याने विकेट मिळवताना पाहायला मिळालाय करण कदम.
के जी किरण गुरुत्वान यांना आपण पाहत आहेत. कालच्या दिवसामध्ये जबरदस्त क्लास आपण बघितला. आजच्या दिवसाही जॉईन होताना पाहायला मिळालेत. चौथ्या क्रमांकासाठी फलंदाजी करण्याकरिता दोन्ही सलामीवीर फलंदाज डगआउटमध्ये परतले आणि तदनंतर जे पाहायला मिळत आहेत एका साईडनं प्रशांत मांगेला आणि किरण गुरुत्वान. पुन्हा प्रतीक चांगल्या चेंडूवरती नियंत्रण या बॉलवरती ठेवलं प्रतीक शिंगडे अप्पीने. चांगली फलंदाजी आणि चांगली गोलंदाजी करताना अष्टपैलू नेतृत्व संघासाठी करतोय ॲज अ कॅप्टन. फुल टॉस, बॉलला तोड नाहीये. बॉलला पाठवलं 6 धावे करता डिस्पॅच करताना छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुकटन षटकार. धावसंख्या 15 या अंकावरती पाहायला मिळाले. 15 रन्स. दुसऱ्या षटक प्रतीकला पण पाहत आहे प्रतीक शिंगडे अप्पी. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळालाय. षटकार लगवला. पहिला चेंडू डॉट गेले होते परंतु तदनंतर फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं गेलं. जो संघ विन होईल तो खेळेल चामुंडा 11 या टीम सोबत आणि तो असेल डे 4चा अंतिम सामना. आणि तदनंतर टॉप 4चं समीकरण स्पष्ट होताना आपण पाहणार आहोत. चांगला फटका जरूर डीपमध्ये सागर धोडी आहेत. मिळेल फक्त 1 आणि एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 16 या अंकावर जाऊन पोहोचते. आव्हान आहे 47 धावेंचं. आणि यावेळेस प्रशांत मांगेला प्रथमतःच फलंदाजी मार्कवरती जे वन डाऊन मॅन म्हणून पाहायला मिळालेत भूमी 11. यावेळेस चेंडू पाहायला मिळतोय ट्रॅम लाईनच्या बाहेरचा व्हाईट बॉल प्रतीकच्या माध्यमातून जो डिलिव्हर केला गेला. एकदा मिळाली या व्हाईटच्या स्वरूपाची आणि धावसंख्या 17वर जाऊन पोचली गेली. 17. पुन्हा प्रतीक चांगल्या अनुषंगाने स्ट्रोक डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. ज्याप्रमाणे गोलंदाजी त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगल्या अनुषंगाचं स्मार्ट क्रिकेट आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. 2 संघादरम्यान एका साईडनं या धाव्यांचा पाठलाग करताना भूमी 11 किळवा रोड, दुसऱ्या बाजूनं या धावा डिफेंड करताना छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुकटन. अंतिम बॉल आणि अंतिम बॉल जबरदस्त पद्धतीने के जी स्टाईल मध्ये बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. उलटा पुलटा रिवर्सचा फटका 6 धावा देऊन गेला आणि या 6 धावेच्या माध्यमातून धावसंख्येमध्ये भर झाली आणि धावसंख्या जाऊन पोचली गेली 24 या अंकावरती. 24 रन्स. आता 12 चेंडू आणि 23 धावा आहे समीकरण या मॅचचं. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ॲक्शन मध्ये.
हॅलो. गोलंदाजी मार्कवरती आलेत ते म्हणजेच राहुल कोंड आणि त्यांनी येथे विकेट मिळवला. मनोज पाटील मण्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विठ्ठलवाडीचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 5व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरिता. दुसऱ्या बाजूने राहुल गोंडला पण पाहत आहेत. षटक क्रमांक पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवताना पाहायला मिळालेत ते म्हणजेच राहुल कोंड आणि यावेळेस मनोज पाटील फलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल आल्याला चांगला फटका जरूर खेळला या ठिकाणी. वॅकंड एरियामधून बॉल चाललाय 1 बाउन्स अँड 4 रन. चौकार. दुसऱ्याच चेंडूवरती 5व्या क्रमांकावरती येऊन 4 धावेने ऑफ द मार्क मनोज पाटील. लबपान पाहिलंय राहुल कोंड. मागच्या सामन्यामध्ये चांगलं प्रदर्शन राहिलं. या मॅचमध्ये कशा अनुषंगाने गोलंदाजी करतील. फलंदाजीमध्ये छाप सोडली परंतु विथ द बॉल राहुल कोंड षटक क्रमांक 3 मध्ये सफल झाले होतं. पाहिलं निहाळलं आणि तदनंतर हा चेंडू डिलिव्हर्ड केला. एक चांगला बॉल म्हणता येईल पण तर रशोद त्या ठिकाणी लेगपाईचं सिग्नल मिळेल. फक्त एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचली. 29 धावा धाव फलकावरती. पहिला चेंडू विकेट, दुसरा चेंडू चौकार आणि तिसऱ्या चेंडूवरती लेगबाईज 1 धाव. 3 चेंडू मागे 5 धावा आणि त्याच्यामध्ये 1 विकेट मिळाली. पुन्हा राहुल कोंड ओव्हर द विकेटचा वापर. ऑन साइडला इनटू द गॅप मधून बॉल चाललाय 4 धावेंकरिता. केजीच्या बॅट मधून धावांचा वर्ष होताना पाहायला मिळतोय. या 4 धावा आल्या आणि स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलं भूमी 11 केळवा रोड टीमचं 33 धावा. मिस्टर 360 प्लेयर आपण पाहत आहेत. कालच्या दिवसाचा एक्सपिरियन्स देखील मॅटर होतो या मॅचमध्ये. काल देखील जबरदस्त इनिंग आपल्या संघासाठी खेळली गेली श्रुतिक 11 सपाटी टीमसाठी. आणि आजच्या दिवसातही आपण पाहत आहेत किरण गुरुत्वान यांचा क्लास. धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचली. 33 धावा. षटक क्रमांक 3 मधील 4 चेंडूंचा खेळ झालाय. हा 5वा चेंडू. क्विक बॉल जो या ठिकाणी पाहायला मिळाला. येस रिव्ह्यू घेतला गेला या ठिकाणी वाईट करिता किरण गुरुत्वान यांनी. हे आपण चेक करूया. सागर पाटील सर या ठिकाणी येतील. थर्ड अंपायर, टीव्ही अंपायर आणि त्यांच्या माध्यमातून निर्णय या ठिकाणी पोहोचवला जाईल. यस फेअर डिलिव्हरी. हा चेंडू आपण पाहत आहेत डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता तो म्हणजेच राहुल कोंड यांचा. रिव्ह्यू गमावला गेला वाईट करिता. वाईट करता रिव्ह्यू दोन्ही संघांना मिळेल तो म्हणजेच 1. हे देखील लक्षात असू द्या. ते कर्णधार आहेत त्यांच्याकरिता. 5 चेंडूंचा खेळ राहिला त्याच्यामध्ये 2 चौकार आलेत अर्थात 9 धावा दिल्या आणि 1 विकेट मिळवली राहुल कोंड यांनी. अंतिम चेंडू घेऊन राहुल कोंड षटक क्रमांक 3 मधील ओव्हर द विकेट. ऑन साइडला स्मॅश केला आसमानी टोला. हाय अँड हँडसम, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुकटन षटकार. या 6 धावेसहित धावसंख्या फ्लाय झाली आणि जाऊन पोहोचली 39 धावा पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 1 फक्त 8 धावा. अनिकेत चौधरी षटक क्रमांक 2 16 धावा. प्रतीक शिंगडे षटक क्रमांक 3 15 धावा. राहुल कोंड आणि आता 6 चेंडू 8 धावा. हे समीकरण या मॅचचं.
4 धावा त्याने जमवल्यात. दुसऱ्या साईडने किरण गुरुद्वान यांच्या बॅटमधून षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. हुक केलं गेलं बॉलला. मनोज पाटीलला लागली होती धावांची भूक. त्याने चेंडूला केलं हुक आणि 4 धावा केल्या बुक. आणि या 4 धावेसहित धावफलक पुढे गेला आणि जाऊन पोहोचलं स्कोर बोर्डवर 43 धावा धावफलकावरती. आणि येथून जर आपण पाहिलं तर 4 धावेची आवश्यकता असेल भूमी 11 केळवा रोड या टीमला. यानंतर आजच्या दिवसातील आपण पाहणार आहोत शेवटचा सामना आणि तदनंतर टॉप 4चं समीकरण स्पष्ट होताना पाहायला मिळेल. 2 सेमी एक फायनल. यावेळेस फ्लाइंग स्लीप मध्ये विकेटचं बदल. मनोज पाटील मन्या बॅक टू दी पवेलियन गॉन. कधी डिफिकल्ट वाटतं हे आपण कित्येक वेळा पाहिलंय. दीपेश घोलप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 6व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरिता 4 चेंडू आणि 4 धावा हे समीकरण या मॅचचं आपण पाहत आहेत. सागर धोडी कमबॅक केलं गेले विकेटने, परंतु येथून 4 चेंडू मागे 4 धावा डिफेंड करायच्या आहेत. दीपेश नोमॅन इन स्ट्राइक एंडला. सागर बॅटची एज संधी होती मीन यांच्याकडे, परंतु यावेळेस गमावली गेली आणि अपोलोजाईज करताना पाहायला मिळाले. तर इथून जर आपण पाहिलं तर आता 3 चेंडू आणि 3 धावा हे समीकरण या मॅचचं पाहायला मिळालंय. संधी क्रिएट करून देणारा गोलंदाज पाहायला मिळतोय. सागर धोडी चौकार आला पहिल्या बॉलमध्ये, परंतु दुसऱ्या बॉलवर कमबॅक केलं विकेटने. याही बॉलवर विकेटची दाद शक्यता होती, परंतु खेळ सुटला. आता 3 चेंडू आणि 3 धावा. किरण गुरुद्वान यांचा फटका पाहायला मिळतो. याही बॉलवर संधी ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करून देणारा गोलंदाज सागर धोडी दर्शवतोय जिंकणं तर माझ्या रक्तामध्ये आहे आणि हरणं ती तर जंगलामध्ये राहतात. जबरदस्त कमबॅक केला, विकेटने कमबॅक केला. KG किरण गुरुद्वान बॅक टू दी पवेलियन गॉन. बिग विकेट डाऊन. 23 धावेची खेळी केली, महत्वपूर्ण खेळली गेली आणि यावेळेस डगआउटच्या दिशेने परतताना पाहायला मिळत आहेत. आता 2 चेंडू आणि 3 धावा. सामना बरोबर सुटल्या. सुपर ओव्हर देखील आपण पाहणार आहोत. दुर्गेश मांगेला मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरिता येतोय. सेट बॅटर येथे आपण जर बघितलं तर बाद झाले आणि आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत 2 न्यू बॅटर. 6व्या क्रमांकावरती दीपेश घोलप आणि 7व्या क्रमांकावरती दुर्गेश मांगेला. 2 चेंडू आणि 3 धावा. जर सामना बरोबर सुटला तर सुपर ओव्हर आपण पाहणार आहोत. हा चेंडू फार निर्णायक ठरेल. सेट होण्याकरता वेळ नाहीये. व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हा चेंडू यस रिव्ह्यू घेतला गेला. आपण चेक करूया. सागर पाटील सर या. हा रिव्ह्यू जो आपण चेक करणार आहोत. ठीक आहे, बाउन्सर या ठिकाणी पाहायला मिळतोय. सूर्यगड डुक्टन मधील ज्या संघाने या ठिकाणी टी शर्ट देण्यात आले होते त्या सर्व संघांनी व्यासपीठाकडे यायचंय. यस इट्स अ व्हाईट बॉल. पंत दर्शवताना थर्ड अंपायरच्या माध्यमातून हा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला गेला. व्हाईट बॉल. हेच आपण रिप्लेच्या माध्यमातून देखील पाहणार आहोत विश नेटवर्क वरती. हा चेंडू जो पाहायला मिळतोय सागर धोडी यांचा, डेफिनेटली व्हाईट बॉल जो पाहायला मिळाला. आता 2 चेंडू आणि
2 धावा. हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. हृदयाची स्पंदने वाढवणारा सामना, पैसा वसूल सामना. हा चेंडू जर डॉट गेला तर जबरदस्त सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळेल. पुन्हा सागर धोडी समोर आहेत बॅटर दुर्गेश मांगेला. चांगला चेंडू, याही वेळेस संधी होती. प्रत्येक बॉलवर संधी. सागर धोडे यांचं षटक काय राहिलंय अप्रतिम. काय गोलंदाजी, काय गोलंदाजी, काय टप्पा, काय अचूकता, काय डिसिप्लिन आहे सागर धोडी यांच्याकडे. आता एक चेंडू एक धाव. एक धाव लाख मोलाची जी मानली जाते. एक धाव घेतली तर विन होईल. ही धाव जर रोखली तर सामना बरोबरीत सोडेल आणि सुपर ओव्हर देखील आपण पाहणार आहोत. व्हॉट अ मॅच. मैच कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वो सिकंदर. सिकंदर कौन बनेल. मंडत ना हर सिर जहाँ पे झुक जाए वही मंदिर होता है. हर नदी जिसमें समा जाए वही समंदर होता है. जीवन की इस कर्म भूमि में जंग तो बहुत है मेरे दोस्त, लेकिन हर जंग जो जीत जाए वही सिकंदर कहलाता है. जो जीता वो सिकंदर. एक चेंडू एक धावेची आवश्यकता. काही सामना पाहायला मिळतोय. एका साईडनं भूमी 11 केळवा रोड, एका साईडनं छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुकटन, एका साईडनं गोलंदाज सागर धोडी, एका साईडनं फलंदाज दीपेश कोलाब. काही सामना पाहायला मिळतोय. एका साईडनं आपण पाहिलं तर वाड्याचा ब्रँड, दुसऱ्या साईडनं डहाणूचा ब्रँड. कोण जिंकणार, कोण जिंकणार, कोण जिंकणारा सामना. जबरदस्त क्रिकेट. सामना आवडला असेल तर मनापासून जोरदार टाळ्या होऊ द्या. एक चेंडू एका धावेची आवश्यकता. सागर धोडीचा चेंडू ओव्हर द विकेटने. चांगला फटका जरूर पाहायला मिळाला आणि एक चेंडू एक धावेची गरज असताना या ठिकाणी चौकार पाहायला मिळाला. 4 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळतील आणि विजयावर शिक्कामोर्तब भूमी 11 केळवा रोड टीमने केला. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक. छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुकटन, आपण या स्पर्धेमध्ये आलात आणि चांगलं क्रिकेट खेळलात त्याबद्दल धन्यवाद.